की बापाची संपत्ती बघून मुलगी देण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. बरोबर. आणि सगळं लग्न करायचं म्हटलं की खूप सारे पालक पॅकेज बघतात, कितीचं पॅकेज आहे. परंतु मला असं आढळलं, मी ज्यावेळी बऱ्याचशा IT मधल्या तरुणांना पण भेटलो, व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रत्येक IT कंपनीमध्ये खाली स्मोकिंग झोन झालेला आहे. बरोबर. खूप सारे कपल्स हे संध्याकाळचं जेवणच घरी बनवत नाही आहेत. मी तर परवा एक जण भेटायला आले, ते मला की त्यांना 2 लाख रुपये सॅलरी आहे, खरं झोमॅटोचं बिल 60,000 येते. इतकं बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मॅगी, पिझ्झा, बर्गरच्या जमान्यामध्ये आयुष्य मर्यादा पण कमी झालेलं आहे. मला तर असं म्हणायचं आहे की पॅकेज म्हणून तुम्ही म्हणताय, पण पॅकेजवाले तिकडं पीत बसल्यात. बरोबर. ते शरीराचं सगळं वाटोळं करायल्यात, मात्र करायल्यात, हे तुम्ही बघत नाही आहे. तुम्ही मुलाचं कर्तृत्व बघून तुम्ही शेतकऱ्याला किंवा उद्योजकाला जरी तुमची मुलगी दिला तर ती आयुष्यभर कधी उपाशी राहणार नाही, असं मला वाटतंय. आणि ही मानसिकता कुठं तर बदलायला पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा व्यवसाय उद्योगात यायला पाहिजे, लवकर पैसे कमवायला पाहिजे, त्याची फिलॉसॉफी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. कर्म करतंय म्हणजे नुसतं हातानंच करणं नाही. करणं याच्यात 2 प्रकार आहेत, एक शरीरानं करणं आणि दुसरं मनानं करणं. आणि माणूस शरीरानं एवढं वाईट कर्म कधीच करत नाही जेवढं मनानं वाईट करतोय, आणि त्याचा फीडबॅक त्याला ते वेगवेगळ्या घटनांच्या रूपाने येतोय. ही एक फिलॉसॉफी तुम्हाला, सुखदुःखाचं प्रसंगाने घटना सर्वांवरच येत असतात, मग तो संत असो, पंत असो, महंत असो किंवा भगवंत असो. बरोबर. परंतु यातल्या 90% घटना या माणसाच्या स्वाधीन असतात, परंतु 10% घटना फक्त पराधीन असतात. आज पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे एक यशस्वी उद्योजक, एक मोठ्या वित्त संस्थेचे मालक आणि युवकांना प्रेरणा देणारे एक व्यक्तिमत्व. आज आपल्यासोबत आहेत मारुती माळी सर. सर नमस्कार. आपल्या नमस्कार. पॉडकास्टवरती तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमच्या एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं, तो खडतर प्रवास तुमच्या घराच्या मागे होता, त्यातून तुमचं यशापर्यंत हे त्या ठिकाणी तुमचं संगोपन कसं झालं? तर मी सर्व तमाम हे चॅनल बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आणि सर्वांना मी तरुणांना सांगू इच्छितो की खूप सारे तरुण आज, माझी परिस्थिती गरीब आहे, मला हे सपोर्ट झालं नाही, ते सपोर्ट झालं नाही, त्यामुळे मी सक्सेस होऊ शकलो नाही, अशी कारणं देत बसतात. परंतु खरी गोष्ट अशी आहे की परिस्थितीच तुम्हाला घडवत असत्या. कठीण आणि वाईट परिस्थिती ही कधीच तुम्हाला अडवायला येत नाही, ते तुम्हाला वाढवायला येत्या, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येते, असं म्हटलं तर हरकत नाही. असंच काहीसं थोडंसं माझं बालपण हे काही घरगुती अडचणींमुळे माझं शिक्षण मामाजवळ होतं. आणि मला सक्का भाऊ बहीण कोणी नाही आहे. मला एक सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी होत्या. आणि थोडं कोर्टात पोटगीची केस होती आणि मी मामाकडे शिकायला होतो, आणि मामाचं पूर्ण कुटुंबीय हे पूर्णपणे अशिक्षित होतं. तर आम्ही एका छोट्याशा खेडेगावामध्ये, आरगसारख्या खेडेगावामध्ये मळ्यात आम्ही राहायला होतो. आमच्या आजूबाजूचे मित्रमंडळी, संगत असं सुशिक्षित लोकांचं वातावरण असं काही नव्हतं. परंतु लहानपणापासून आम्हाला वाचनाची आवड, कीर्तन प्रवचनं ऐकण्याची आवड, आणि ह्यातनं साधारण 5वीला असल्यापासून सगळी मेहनतीची कामं करून शिकत असल्यामुळं मी शेतात भांगलणं असेल, शेतातली सगळी कामं करणं असेल, गवंड्याच्या हाताखालचं काम असेल किंवा मोलमजुरीनं काम असेल. 10वी नंतर मी एका दुधाच्या डेअरीत काम करत होतो. त्यानंतर 12वी नंतर ज्यावेळी मी डी फार्मसीला ॲडमिशन घेतलं, त्यावेळी मी मेडिकल स्टोअरमध्ये काम करायला लागलो. म्हणजे खरं तर शाळा जी शिकत होतो मी, शाळा शिकण्याबरोबर हे छोट्या मोठ्या गोष्टी परिस्थितीमुळं आम्हाला पैसे कमवायचं कसं, पैसे कमवणं ही पहिली प्रायोरिटी होती. आणि त्यामुळं अनेक लोकांशी संपर्क आला. आणि थोडक्यात हे अकॅडमिक जे शिक्षण आहे ह्याच्याबरोबरीनं व्यवहार ज्ञान जे आहे ते कमी वयामध्ये आम्हाला थोडंसं ॲक्सेस मिळत गेला. खरं तर मी सगळ्या तरुणांना हेच सांगू इच्छितो की मला पण सगळं आलबेल सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या तर कदाचित मी सुद्धा एवढा अनुभव मला कमी वयात मिळाला नसता. आणि माझं घर, जागा, जमीन, शेती, स्वतःचं नाव, अस्तित्व कुठंच काही नव्हतं. त्यामुळे डी फार्मसी झाल्यानंतर मेडिकल स्टोअर सुरू करणं हे पहिलं माझं एम आणि टार्गेटच होतं. त्यात मी एक ज्यावेळी मेडिकलचं सेटअप करायचं होतं त्यावेळी माझ्याकडं काही भांडवल नव्हतं. आणि खूप साऱ्या तरुणांचं हे असते की आता व्यवसाय सुरू करायचा तर मोठं भांडवल पाहिजे. तर
आहे त्या परिस्थितीत, आहे त्या भांडवलात, आहे त्या रिसोर्सेसमध्ये आपण काय करू शकतो अशा अँगलनं जर आपण विचार केला तर निश्चितपणानं मला वाटतंय तुम्हाला पुढचा रस्ता दिसत जातोय. व्यवसाय करणं म्हणजे एखादी टेकडी चढण्यासारखं आहे. तुम्ही जोपर्यंत चालायला सुरुवात करत नाही टेकडीवर गेला तर तुम्हाला पुढचा रस्ता दिसतोय. तसं मी एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं फर्निचर 15,000ला त्यावेळी बचत गटावर लोन काढून विकत घेतलं होतं आणि आमच्या मामांच्या शेतीवर 1,00,000चं कर्ज शेती तारण ठेवून एका बँकेनं दिलेलं आणि त्या कर्जातनं माझ्या व्यवसायाची सुरुवात होती आणि तिथून सुरू झालेला प्रवास आज ब्रह्मा उद्योग समूह आता झालेला आहे. यात शेकडो तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे आणि मेडिकल स्टोअर, फर्निचर मॉल, फर्निचर फॅक्टरी आणि तुम्ही जसं म्हटला तसं एक सुरुवातीला निधी कंपनी, नंतर पतसंस्था आणि मल्टीस्टेट असं कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला प्रवास आणि त्यानंतर मोटिवेशन सेक्टरमध्ये तुम्ही आता बघताय इंस्टाग्रामच्या माध्यमातून तमाम तरुण वर्गाला प्रेरित करण्याच्या दृष्टीनं की माझा अनुभव प्रेरित होऊन काही ना काही सुरुवात प्रत्येक तरुणानं करावी. कारण माझं असं म्हणणं आहे की आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या मागं आहेत, लाखो तरुण अनेक शिक्षणातल्या मोठ्या डिग्र्या घेण्याच्या मागं आहेत, परंतु वास्तव जर बघितला तर किती जणांना नोकऱ्या देणार आपण. बरोबर. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या पण प्रचंड आहे. तर मला असं वाटतंय की उदाहरणच द्यायचं झालं तर IAS अधिकारी एखादेच होऊ शकतात, परंतु उद्योजक हजारो होऊ शकतात किंवा महाराष्ट्रामध्ये घराघरात एक तरी उद्योजक व्हायला पाहिजे. हे माझं एक मिशन आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आणि ह्या दृष्टीनं मी इंस्टाग्रामवर तरुणांना प्रेरित करण्याचं काम करतोय की बाबा तुम्ही सुरुवात करा. आता तुम्ही यशस्वी उद्योजक आहात, तुम्ही सांगितलं, पण हा जो उद्योजक होण्याचा निर्णय हे तुम्ही एक जिद्द म्हणून घेतलात का परिस्थितीमुळे त्या क्षेत्रात आलात? खरं तर प्रत्येक तरुणांचं शाळा शिकत असताना कोणतंच ध्येय फिक्स नसते आणि आज देखील मी ज्यावेळी अनेक तरुणांशी शाळा कॉलेजमध्ये संवाद साधतो किंवा अनेक जण भेटायला ज्यावेळी येतात त्यावेळी असं लक्षात येते की त्यांचं गोल काय नाही आहे. म्हणजे 90% तरुणांच्या समोर गोल काहीच नाही आहे आणि प्रत्येक जण स्वतःमध्ये काय बेस्ट आहे आणि मी काय करू शकतो हे आयडेंटिफाय न करता दुसऱ्यासारखं बनण्याच्या प्रयत्नामध्ये खूप सारा वेळ त्याच्या आयुष्यातला वाया जातो. म्हणजे 10वीत भरपूर पहिला नंबर आला की त्यानं सायन्सलाच जायचं. शेजारचा मित्र ऍडमिशन घ्यायलाय म्हणून घेतलो मी, सगळं ग्रुप आहे म्हणून आम्ही गेलो. अशा पद्धतीनं नेमकं शिक्षण माझं आवड काय आहे आणि मी शिक्षण काय घ्यायला पाहिजे हे न बघता हे सगळे तरुण असं ठराविक एका सेक्टरमध्येच खूप गर्दी करतात आणि माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही म्हणाल तर परिस्थितीमुळं मी व्यवसायात आलो. कारण मला आता बघा आज महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांचा जर तुम्ही बघितलं मध्यमवर्गीय आणि थोडं गरीब ह्या मुलांचे लग्न होत नाही आहेत आता. बरोबर. आणि आम्ही तरुणांना उद्योजक व्हा ज्यावेळी म्हणतो त्यावेळी सुद्धा तरुण म्हणतात की व्यवसाय केला तर मुलगी कोण देत नाही, लग्न होत नाही. बरोबर. पण माझं असं सांगणं आहे तुम्ही जर सुरुवात लवकर केला, जसं मी वयाच्या 19व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि 22व्या वर्षी मी प्लॉट घेऊन घर बांधलं होतं माझं. मग तुम्ही जर तुमचं 100% व्यवसायात दिला, तो व्यवसाय कोणताही असू दे, तुम्ही किती डेडिकेशननं त्या व्यवसायाला देतात, त्यातलं किती ज्ञान घेतात तेवढं तुम्हाला अर्निंग हे होतंच. थोडं पेशन्स ठेवायला लागते बरोबर. आणि त्यातनं तुम्ही एवढं श्रीमंत व्हा की लग्नाची काही अडचणच राहू नये. शेवटी तमाम हे व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या पालकवर्गांना पण मी सांगतो की बापाची संपत्ती बघून मुलगी देण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. बरोबर. आणि सगळं लग्न करायचं म्हटलं की खूप सारे पालक पॅकेज बघतात, कितीचं पॅकेज आहे. परंतु मला असं आढळलं, मी ज्यावेळी बऱ्याचशा IT मधल्या तरुणांना पण भेटलो, व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रत्येक IT कंपनीमध्ये खाली स्मोकिंग झोन झालेला आहे. बरोबर. खूप सारे कपल्स हे संध्याकाळचं जेवणच घरी बनवत नाही आहेत. मी तर परवा एक जण भेटायला आले, ते मला की त्यांना 2 लाख रुपये सॅलरी आहे, खरं झोमॅटोचं बिल 60,000 येते. इतकं बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मॅगी, पिझ्झा, बर्गरच्या जमान्यामध्ये आयुष्य मर्यादा पण कमी झालेलं आहे. मला तर असं म्हणायचं आहे की पॅकेज म्हणून तुम्ही म्हणताय, पण पॅकेजवाले तिकडे पीत बसल्यात. बरोबर. ते शरीराचं सगळं वाटोळं करायल्यात, मात्र करायल्यात, हे तुम्ही बघत नाहीये. तुम्ही मुलाचं कर्तृत्व बघून तुम्ही शेतकऱ्याला किंवा उद्योजकाला जरी तुमची मुलगी दिला तर ती आयुष्यभर कधीही उपाशी राहणार नाही.
असं मला वाटतंय. आणि ही मानसिकता कुठं तर बदलायला पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा व्यवसाय उद्योगात यायला पाहिजे, लवकर पैसे कमवायला पाहिजे, त्याची फिलॉसॉफी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे. कसं आहे, हे ब्रह्मांड या युनिव्हर्समध्ये सगळ्या गोष्टींची विपुलता आहे, फक्त ते सायन्स समजायला पाहिजे. मग मी कसं आहे, जगातले सगळे 80 अब्ज देशांची जेवढी आत्मचरित्र वाचली आणि मी अभ्यास केला, त्यावेळी मला काही रहस्य लक्षात आली की हे ब्लॉक एवढ्या एवढ्या माणसांच्यात असतात. म्हणून मी एक प्रोग्राम पण रन करतो, पैसा आकर्षणाचं रहस्य, आणि जो सगळ्या तमाम तरुणांनी तो बघावा यासाठी मी तो ब्रह्मास्त्र या ॲपवर पण तो प्रोग्राम लॉन्च केलाय. कारण अशा कुठल्या गोष्टी आणि ब्लॉकेज राहतात की ज्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा संधी प्रवाहित होत नाही. ते सायन्स तुम्ही जाणला, ते युनिव्हर्सशी अलाइन होण्याचं सिक्रेट रहस्य तुम्ही जाणला की निश्चितपणानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी येऊ शकते, भरपूर पैसा प्रवाहित होऊ शकतोय, असं मला सांगायचं आहे. आणि मी अशा पद्धतीनं पैसे मिळवणं ही प्रायोरिटी असल्यामुळं मी लवकर व्यवसायात आलो, कारण मला माझं स्वतःचं सगळं उभं करायचं होतं. आता आपण जेव्हा व्यवसाय करतो, आता मगाशी अपयशाबद्दल पण तुम्ही सांगितलं, आम्हाला अशी गोष्ट एक जाणून घ्यायची, ऍक्च्युली आलेलं अपयश ते काय होतं आणि त्याला तुम्ही सामोरे कसं गेलात? ह्या व्यावसायिक प्रवासामध्ये कसं असतंय, एकदम अपयश असं काय म्हणता येणार नाही, कारण मला 9वी-10वीला असतानाच जीवनविद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिंतन हाच चिंतामणी या कार्यक्रमाचे मी सांगली आकाशवाणी केंद्रावरचे कार्यक्रम ऐकायचो. आणि खरं तर ही जीवनविद्या मिशनची जी फिलॉसॉफी आहे ती खूप सायंटिफिक फिलॉसॉफी आहे. ह्या तमाम महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या तो कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, संप्रदायाचं तुम्ही असा, तुम्ही जर ही जीवन जगण्याची कला जर आत्मसात करू शकला, तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल लक्षात आले. सद्गुरूंचा एक दिव्य सिद्धांत आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचार बदला, नशीब बदलेल, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. अतिशय शास्त्रशुद्ध आणि सायंटिफिक भाषेत जे तत्वज्ञान मांडलेलं होतं ते मला ऐन तारुण्यात ह्या तत्वज्ञानाचा जीवनाला माझ्या स्पर्श झाला. आणि मी ते सलग 3 वर्ष प्रोग्राम ऐकून ते प्रोग्राम लिहून काढले. आणि त्यामुळं मला माझ्यामध्ये आत्मविश्वास, आत्मशक्ती जी म्हणता येते, मी काहीही करू शकतो आणि जबाबदारी मी माझ्यावरच घ्यायला पाहिजे, हे माझ्या ठिकाणी एक हे झालं. आणि त्यामुळं मला यश हे मिळतच गेलं असं म्हणायला पाहिजे. अपयश हे येतंय, परंतु ते तुम्हाला काहीतरी शिकवायला येतंय. बरोबर. त्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक नजरेनं बघू शकला. जीवनात अनेक वेळा धक्के बसतात आणि तो धक्का, प्रत्येक धक्का तुमच्याशी बोलत असतोय. ते अपयश सुद्धा तुमच्याशी बोलत असते. ते म्हणत असते, मला वाटतं तू हे यातनं शिकावंस, मला वाटतं तू हे यातनं शिकावंस. आणि जे शिकतात ते प्रगतीच्या मार्गाला लागतात आणि जे तक्रार करत बसतात ते आहे तिथंच राहतात. मग असे जे घटना प्रसंग तसे प्रत्येक व्यवसायाच्या सुरुवातीला आलेले आहेत. प्रत्येक कुठलेही स्टार्टअप करताना अशा अनेक अडचणी आलेल्या आहेत. जे डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर पॉडकास्ट खूप 4 तासाचं होईल, एवढे सगळे प्रसंग येऊन गेलेले आहेत. आता सक्सेसच आपण बोलतोय, चर्चा करतोय, परंतु निगेटिव्ह गोष्टी सुद्धा बऱ्याचशा असतात. परंतु त्या घटना घडली माझ्या बाबतीत, तर मी त्या घटनेकडे असं बघायचो की माझं काय चुकलंय. जबाबदारी तुम्ही स्वतःच्या अंगावर घ्या. आपण नेहमी काय म्हणतोय, ह्या चुकला, हे चुकला, ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. मी विचार करण्यात, बोलण्यात किंवा काम करण्यात कुठं तर माझं काय तर चुकलेलं आहे, हे माझ्या बाबतीत घडालंय ना, मग मी आत्मचिंतन करायला पाहिजे. एखाद्यानं काय कारण नसताना तुम्हाला थोबाडी जरी मारली तरी त्याच्या रूपात ती व्यवस्था आहे तुम्हाला काय तर जाणवून देण्याची, तुम्ही त्याच्यावर विचार करायला पाहिजे. बरोबर. कर्म करतंय म्हणजे नुसतं हातानंच करणं नाही. करणं याच्यात 2 प्रकार आहेत, एक शरीरानं करणं आणि दुसरं मनानं करणं. आणि माणूस शरीरानं एवढं वाईट कर्म कधीच करत नाही जेवढं मनानं वाईट करतोय, आणि त्याचा फीडबॅक त्याला ते वेगवेगळ्या घटनांच्या रूपाने येतोय. ही एक फिलॉसॉफी तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये जे काही सिक्रेट रहस्य आहे, म्हणजे मी कोण आहे, स्वला जाणणं, त्यानंतर देव म्हणजे कोण आहे, नशीब काय असते, पाप पुण्य काय असते, हे सगळ्या कन्सेप्ट एकदा तुमच्या क्लिअर झाल्या, त्यासाठी तुम्हाला खरे सद्गुरू जीवनामध्ये भेटावे लागतात. आणि जेवढी तुमची मटेरियल डेव्हलपमेंट होत्या तेवढी तुम्ही स्पिरिच्युअली पण डेव्हलप व्हायला पाहिजे. किंबहुना तुम्हाला जीवनामध्ये यश मिळायचं असेल तर तुम्हाला ही स्पिरिच्युअलिटी आणि खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हे तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतंय. आता एक छोटीशी घटना मला रिलेट करायची या ठिकाणी. आता एखादा व्यक्ती आपलं काम होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतोय, पण तो प्रयत्न यशस्वी होतच नाही, बरोबर आहे. आता ही जी प्रोसेस आहे त्याला अपयश म्हणावं का?
नाही नाही नाही, कसं असतंय, जगात जी जी माणसं मोठी झाल्यात, हम्म. बहुतांश मी जे आत्मचरित्र वाचलेली आहेत, अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखराकडे गेल्यात. सुखदुःखाचा प्रसंगाने घटना सर्वांवरच येत असतात, मग तो संत असो, पंत असो, महंत असो किंवा भगवंत असो. बरोबर. परंतु यातल्या 90% घटना या माणसाच्या स्वाधीन असतात, परंतु 10% घटना फक्त पराधीन असतात. परंतु सामान्य लोकांचा समज कसा आहे की सर्वच पराधीन आहे. म्हणून तुम्ही दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरे शहाणपण आहे, असं सद्गुरू सांगतात. बरोबर. मग त्यामुळं त्याला अपयश म्हणायचं नाही. अपयश आलं, त्याला आपलं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाहीत, म्हणून परत जिद्दीनं तुम्ही प्रयत्नांचीच कास धरली पाहिजे. कारण देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, असं सद्गुरू सांगतात. आता तुम्ही जे यश मिळलं त्याच्यामध्ये तुमचा खर्चांचा वाटा किती मोठा आहे? भरपूर, खूप मोठा आहे. कारण जगामध्ये बघा, एकटा माणूस कधी सुखी पण होऊ शकत नसतोय आणि सक्सेस पण होऊ शकत नसतोय. खरं तर आदरणीय प्रल्हाददादा म्हणतात, सद्गुरूंचे सुपुत्र, जे जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आहेत, त्यांनी एक गोष्ट सांगितली की सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. हा भाव ठेवून ज्यावेळी तुम्ही कृतज्ञतेनं कुठलंही काम करायला चालू करता, त्यावेळी तुम्हाला यश नक्कीच मिळते. खूप महत्वाची आणि मोठं सिक्रेट गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, यश मिळण्याच्या पाठीमागं तुम्हाला मी सांगतो. कारण साधा आपलं जीवन जे सुखावं होतंय, जगातला प्रत्येक माणूस एक दुसऱ्यासाठी काम करत असतो. बरोबर. साधा एक सकाळी चहा प्यायचा म्हटला तरी आसाममध्ये चहाचे मळे आहेत, तिथून तिथं मजूर काम करतात, चहाची कापणी तोडणी होत्या, तिथं कारखान्यामध्ये जातोय, तिथं चहा पावडर बनतात, तिथनं कुठल्या तर लॉरी ट्रकमधनं इथं येत्या, इथं कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटरकडे येते, तिथनं गावातल्या किराणा दुकानात येते, तिथनं आपल्या घरापर्यंत येते. साखर बनत्या, साखरेसाठी कोणतरी शेतकरी ऊस लावतोय, कुठं तर बीडकडनं वगैरे लोक येऊन ते तोडतात, किंवा हे मशिनीनं आपण ते ऊसाचं कापणी होत्या, कोणतर ट्रॅक्टरवाल्यानं कारखान्यात येते, तिथं हजारो लोक काम करतात, मग तिथनं साखर बनत्या, तिथनं कारखाने विक्री करतात, तिथून डीलर, डिस्ट्रीब्युटर, मग दुकानदार, मग घरात. म्हणजे साधं एक चहा प्यायचा असला तरी हजारो लोकांचे हात लागतात, मग आपल्याला चहा मिळतोय. मग त्यामुळे सगळ्यांचं योगदान हे आहेच. विशेष करून माझी आई पहिली सुद्धा शिकलेली नाही आहे आणि लहानपणापासून तिनं मला सांभाळलं. माझं मामा मामी, जी मी मामाकडे राहून शाळा शिकलोय, आमचे आज्जा आजोबा, आजी आणि आजोबा, ह्यांच्याकडे म्हणजे मी माळवं विकायचं काम करायचो. मग म्हणजे तिथं राहायला होतो आणि सगळी शेतातली कामं, माळवं विकणं, ह्यातनं मला कष्टाची सवय झाली आणि ह्या सगळ्यांचं माझ्या प्रगतीमध्ये योगदान आहे. आमचे मामा सुद्धा पहिली सुद्धा शाळा शिकले नाहीत, ते इतकं कष्ट करतात, आजही रात्री 10-10 वाजेपर्यंत शेतामध्ये काम करतात. ते म्हणजे कर्म हीच पूजा असं म्हटलेलं आहे, पण आपल्याला उलट सांगायचं झालं, पूजा हेच कर्म. आणि हे आपले जे वाडवडील आहेत, आता आमचे मामा यांच्याकडनं, आजोबा, सगळ्यांच्याकडनं कितीतरी गोष्टी ह्या ज्येष्ठ माणसांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं सगळ्यांचं योगदान आहे, आमच्या मावशी काकांचं योगदान आहे, माझ्या मिसेसचं योगदान आहे. माझं कमी वयाच्या 21व्या वर्षी लग्न झालं. तिनं ही व्यवसायात सुरुवातीपासून तिनं हातभार लावला. ज्यावेळी आमच्याकडे कर्मचारी नव्हते त्यावेळी तिनं मेडिकल सांभाळलं. मग मला बाहेर वेगवेगळ्या नेटवर्किंग, वेगवेगळ्या लोकांना भेटणं असेल, नवीन ज्ञान घेणं असेल, यासाठी मला वेळ मिळाला. त्यानंतर आमच्या मामाचा मुलगा जो माझ्याकडे 3 वर्ष राहिला होता, त्याचंही डी फार्मसी झालं, त्याचंही व्यवसाय अतिशय चांगल्या रीतीने. असं सगळ्यांचं योगदान आहे बघा माझ्या प्रगतीमध्ये. सगळ्यांप्रती मी नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची यादी पण काढून ठेवल्या मी, आणि या वाढदिवसाला मी सगळ्यांना इन्व्हाइट करून सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता आणि स्नेहभोजन असा एक प्रोग्राम ठेवलाय. लवकरच 6 मार्चला वाढदिवस पण आहे. तर जेवढं कृतज्ञ राहतात तेवढं मोठं होतं. आणि आमच्या यशामध्ये ह्या सगळ्यांचं योगदान आहे. हे घरच्या माणसांचं झालं, परंतु बाहेरच्या सुद्धा माझे पार्टनर असतील किंवा सगळी आमची टीम असेल. बघा, हार तुर पॉडकास्ट हे ते पुढं मी आहे, परंतु हे उभारण्या पाठीमागं ह्या सगळ्या शेकडो जणांचं योगदान आहे. ह्या सर्वांमुळे मी आहे. खरं तर काम हे त्यांचंच आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आम्ही फक्त एखादी संकल्पना हे करतो आणि आम्ही फक्त त्याला एक दिशा देतो, परंतु प्रत्यक्षात एक्झिक्यूट करणारी ही सगळी टीम आहे, म्हणूनच यश आहे असं मला म्हणायचं. बरोबर. आता व्यवसायाबद्दल जेव्हा आपण बोलतो, तुमची स्वतःची एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तुम्ही आता चालवता. ओके. आता 2 प्रकारचे बिझनेस आहेत. एक तर कॉन्टेम्पररी बिझनेस जो परंपरागत चालू आलेला असतो, आणि दुसरा मॉडर्न बिझनेस आहे.
आता ह्या दोन्ही बिझनेसमध्ये काय फरक आहे, युवा पिढीला जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल, आणि कॉन्टेम्पररी व्यवसाय कशा पद्धतीने चालवला गेला पाहिजे आणि मॉडर्न व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर कसा आणि काय करायला पाहिजे? कसं आहे, पारंपरिक व्यवसायामध्ये आपण स्वतः बिझी राहतो. आपल्याला व्यवसाय करायचा नाही म्हणून आपण नोकरी करायची नाही म्हणून एखादा व्यवसाय चालू करतो आणि आपण तिथं स्वतःलाच कामाला ठेवतो. आपण टीम बनवत नाही, सिस्टम बनवत नाही, स्ट्रॅटेजी बनवत नाही. हे पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय चालू आहेत. परंतु आता जग खूप स्पीडनं बनलालं आहे. AI टेक्नॉलॉजी आल्या, टेक्नॉलॉजी भरपूर फास्ट चालू आहे. तर तुम्ही धंद्याचं मॉडेल बनवता येते का हे बघितलं पाहिजे. कारण धंद्यामध्ये ताकद नसत्या, मॉडेलमध्ये ताकद असत्या. आणि धंद्याचं मॉडेल बनवून परदेशी माणसं आपल्याकडं 4,000 दुकानं चालवायला लागल्यात. तुम्ही बघा, KFC, मॅकडॉनल्ड, वेगवेगळे फ्रँचायझी मॉडेल जर तुम्ही बारकाईनं बघितला, हे सगळे कॉर्पोरेट्स जगतामध्ये कितीही छोट्या ₹20-25, ₹50च्या प्रोडक्टचं सुद्धा फ्रँचायझी मॉडेल बनवून करोडो रुपयांच्या कंपन्या त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. तर तुम्हाला ही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे. त्या संदर्भातलं एज्युकेशन पण घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे नवीन स्टार्टअपमध्ये टेक स्टार्टअप किंवा नवीन हे सगळं तंत्रज्ञान वापरून कसं आता आपल्याला पुढे जाता येईल, जो बिझनेस आहे व्हॉल्यूममध्ये होईल आणि स्केलेबिलिटी चांगली असेल, अशा काही गोष्टी हे करून करावं असं मला वाटतंय. आणि बँकिंग आणि फायनान्स सेक्टर म्हटलं हे वास्ट सेक्टर आहे. प्रत्येकाची गरज आहे फायनान्स. आज ह्या सेक्टरमध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आहे असं म्हणायला पाहिजे. भारत देशामध्ये तळागाळामध्ये लोकांना अर्थसाक्षर करणं गरजेचं आहे. त्यांना बचतीची सवय लावणं, त्यानंतर थोडं बँकेशी व्यवहार का वाढवायला पाहिजे त्याचं महत्त्व सांगणं. आज ही ग्रामीण बँकिंग तळागाळात पोचलेलं नाही आहे आणि ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि जे आम्ही करतोय, आणि तरुणांना सुद्धा मी सांगेन की करता येण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हालाही ह्या सेक्टरमध्ये व्यवसाय चालू करायचा असेल, लोन DSC म्हणून करू शकता. आमचं सुद्धा एक फिनटेक कंपनी आहे, त्याचं सुद्धा फ्रँचायझी मॉडेल आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फायनान्स मॉल म्हणूया आपण, आम्ही आता आमचे मॉल आहेत सगळ्या वस्तू एका ठिकाणी. तसं तुम्हाला एखाद्या कस्टमरला लोन पाहिजे आहे, त्यांनी 10 बँका फिरण्याची गरज नाही आहे. आमच्या फिनार्थ अर्बन ह्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये ऑल कॉर्पोरेट DSC बरोबर आमचा टाईप आहे. तुमची फाईल कुठल्या ह्याच्यात बसते त्यातनं आपण लगेच त्यांना लोन अप्रुव्हल होतंय की नाही, आणि फिजिकली डॉक्युमेंट न घेता डिजिटली घेऊन आपण ते बघू शकतो. तर तरुणांना सुद्धा ज्यांना ह्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी मला अवश्य येऊन संपर्क करावं, आमचं मॉडेल पण समजून घ्यावं. त्यामध्ये व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तरी करावा. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण जेव्हा मराठी तरुण बघतो, अचानकच त्याच्याकडे 4 लाख रुपये, अरे 10 लाख रुपये, अरे काय करूया, कपड्याचं दुकान टाकूया, हे करूया ते करूया करतात. पण तो लई दिवस टिकत नाही. 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या महिन्यात तो धंदा बंद पडलेला असतो. मग ह्याच्या बॅकग्राऊंडला येतो मार्केट रिसर्च. धंदा सुरू करायचे ते मार्केट रिसर्च किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हटला धंदा करायचा म्हटलं की एक कापड दुकान नाही तर किराणा दुकान, हे 2च सुचतंय, किंवा हॉटेल टाकायचं असं सुचतंय. परंतु एवढं स्कोप आहे. तर प्रॉब्लेम एकच आहे की खूप सारे तरुण मुलं जुजबी ज्ञानावर धंदा चालू करतात. काही मुलं डिग्रीच्या जोरावर धंदा चालू करतात. म्हणजे माझं MBA झालंय, मी धंदा बरोबर टाकलो किंवा मी धंद्यात पडलो असा शब्द असतोय. ह्या धंद्यात पडलो, त्या धंद्यात पडलो. सुरुवातच अशी निगेटिव्ह करतात की त्यात ते पडतातच. आणि कुठल्याही धंद्याचं मी तर सांगेन की बेस्ट कामगार तुम्ही पहिला असायला पाहिजे. तुम्ही जे धंदा सुरू करणार आहे तिथे 1 महिना, 2 महिने, 6 महिने तुम्ही काम करा, भले पगार नाही मिळू दे. तुम्ही जर बेस्ट कामगार जर असला तर तुम्हाला त्यातले बारकावे माहिती असतात. बरोबर. आणि मग तुमचे फेल व्हायचे चान्सेस कमी असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरुणांचं धंद्यामध्ये फेल होण्याचं कारणच हे आहे की ते म्हणजे न शिकता धंदा करतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ऑलरेडी जे व्यावसायिक आहेत ते आहे तिथंच कित्येक वर्षापासून राहतात, स्टक होत्या एक ठराविक लेवलला. ह्याचं कारण म्हणजे ते शिकायला कुठेही जात नाहीत. बरोबर. आता आम्ही कसं आहे, दररोज नेहमी आम्ही बऱ्याचशा ऑर्गनायझेशनला जॉईन आहे जिथं मोठे उद्योजक असतात. आणि माझंही असंच आहे की वर्षामध्ये एक 8-10 अशा लोकांना मी भेटतो जे माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि असं तसं नाही, नुसता भेटत नाही, 4 तास वेळ घेऊन त्यांचा भेटतो, त्यांचे बारकावे जाणून घेतो, कसं तिने अचिव्हमेंट केली जाणून घेतो. एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा आणि एका मोठ्या ट्रेनिंगपेक्षा सुद्धा त्यांचे जे डायरेक्ट अनुभव आहेत ते खूप प्रेरणा देतात. आणि मला वाटतं खरं प्रगतीचं कारण हेच आहे, अशा लोकांना भेटणं. ह्यात दुसरी गोष्ट पण जास्त महत्वाची आहे, त्याला आपण म्हणतो कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस. म्हणजे मी कापड दुकान टाकलं तर पुढचा पण कापड दुकान टाकतो. तर अशा गोष्टीमध्ये जर उद्या कॉम्पिटिशन द्यायचं झालं तर कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस पण तितकाच रोल प्ले करतो. तो कसा करायला पाहिजे?
कसं असते, तुमच्याकडं काहीतरी तुमचं युनिक सेलिंग पॉईंट काहीतरी असायला पाहिजे, तुमची काहीतरी युएसबी असायला पाहिजे. जे कॉमन व्यवसाय आहेत, कापड असेल, किराणा असेल, परंतु तुम्ही वेगळं काय देता हे कस्टमर बघत असते. वेगळी क्रिएटिव्ह जाहिरात काय करता, तुमचं फोकस किती आहे, तुम्ही स्टॉक मेंटेन कसा करता, तुम्ही कस्टमरची चॉईस कशी समजून घेता, तुम्ही गिरायकाला ट्रीटमेंट कशी देता. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, की ह्या सगळ्या गोष्टी शिकणं पण गरजेचं आहे आणि वेगळेपणा ठेवणं गरजेचं आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे, मार्केटिंगमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कॉम्पिटिटर ज्यावेळी काय आणणार आहे तोपर्यंत आपल्यात ते नवीन नवीन गोष्टींवर, म्हणजे ह्या सगळा अभ्यास आहे बिझनेसचा, लक्षात घ्या. युनिक सेलिंग काय तर तुमच्याकडे पॉईंट असेल तर नक्कीच कॉम्पिटिटरला तुम्ही बीट करू शकता. आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये नाही तर एक्सपिरियन्समध्ये वेगळे पण तुम्हाला देता आला पाहिजे. मग तुम्हाला कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुमचा प्रोडक्ट तुमच्या भावात तुम्हाला विकता येतोय. उदाहरण द्यायचं झालं तर कॉफी तुम्ही गाड्यावर पिला तर 20 रुपयाला मिळत्या. हेच तुम्ही कॅफे कॉफी डेला गेला तर 300 रुपयाला मिळत्या. हेच तुम्ही स्टारबक्सला गेला तर 1100 रुपयाला मिळत्या. ताज हॉटेलला गेला तर 1500 रुपयाला मिळत्या. आता कॉफी बनवायला चहा साखर पावडर तेवढंच लागतंय, लक्षात येते काय. पण ती विकली कुठे जात्या, तुम्हाला अँबियन्स काय आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स काय मिळतोय, त्याच्यानुसार लोक पे करायलातच ना. मी नेहमी म्हणतोय आमच्याकडं 25 रुपयाला मिळणारा वडापाव बर्गर म्हणून 250 रुपयाला विकला जातोय, लोक लाईन लावून घेतात. तो ग्राहक वर्ग पण आहेच ना आपल्याकडं. परंतु आपण त्याच्यामध्ये वेगळे पण काय आणत नाही, हे महत्वाचं आहे. मग कॉम्पिटिशनला बीट करायचं असेल तर तुम्ही वेगळं काय देता हे महत्वाचं आहे. मार्केट अनालिसिस महत्वाचं आहे. आणि ते अनालिसिस करत असताना ओव्हर थिंकिंग पण करून उपयोग नाही. खूप सारे तरुण बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतातच, परंतु एखादी गोष्ट होईल कसं ह्याच्यावर 5 प्रकारे विचार करण्याऐवजी होणार नाही कसं ह्याच्यावर 10 प्रकारे विचार करतात. कारण खूप सारे तरुण मी बघितलेले आहेत, जेवढा तो माणूस जास्त शिकलेला आहे तेवढं त्याच्या शंका जादा, त्याच्याकडे ज्ञान जादा, बुद्धी जादा, आणि ते निर्णय क्षमताच नाही त्याच्याकडे, आणि तो निर्णयच घेत नाही म्हणून तो अडकलेला आहे, असं मला वाटतं. सर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, इन्स्टंट सक्सेस जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला दाखवलं जातं, ह्या भ्रमात जो युवा पिढी आहे आता, त्यांना तुम्हाला जर संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? कसं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इन्स्टंट कुठली गोष्ट ह्या जगामध्ये नाही आहे, फुकट कुठली गोष्ट या जगामध्ये काही मिळत नाही आहे. तुम्हाला मेहनती घ्यावी लागते, पेशन्स ठेवावे लागतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि काही युनिक स्किल असेल तर सोशल मीडियाचे दुसरे एक अंग असं आहे की तुम्ही एका रात्रीत पण फेमस होऊ शकता. जसं की माझी रील एका रात्रीत व्हायरल गेली, एक सिस्टम हॅकची, आणि त्यात मला 50,000 फॉलोअर वाढले. तसंही होऊ शकते, पण तुमचं जेन्युनिटी, तुमचा युनिकनेस तो तुम्ही जगासमोर आणायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलत नाही तोपर्यंत ते येणार नाही. आणि व्यवसाय तुमचा कुठलाही असो, की सोशल मीडिया, इंस्टाग्राम हे तुम्हाला बूस्ट करायसाठी खूप मदत करतं. तुमचा प्रेझेन्स दिसला पाहिजे लोकांना. तुम्ही जी सेवा देता, प्रोडक्ट और सर्व्हिस, ती घ्यायची वेळ आली तर पहिलं नाव तुमच्या डोळ्यासमोर येण्यासाठी मार्केटिंगमध्ये सतत सातत्य पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकते. इन्स्टंट सक्सेस फार कमी लोकांना मिळते. त्याचं पण त्याच्याकडे काहीतरी युनिकनेस असतोय म्हणून मिळते असं मला वाटतं. आता तुमची एक संकल्पना आहे, इम्पॉवरिंग युथ ट्रान्सफॉर्मिंग नेशन, ही संकल्पना काय आहे? खरं तर इम्पॉवर युथ म्हणजे भारतातला जो सगळा तरुण आहे, सध्या जग सगळं म्हातारं होत चाललेलं आहे. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतामध्ये आहे, परंतु आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांना काय केलं जातंय की, म्हणजे बघा, प्रत्येक जन्मलेलं मूल हे काय ना काय तर बनण्याच्या लायकीचं असते, पण आपली एज्युकेशन सिस्टीम, त्याला आजूबाजूचं वातावरण, आपले आई वडील, सगळं ह्या माहितीच्या ह्या युगामध्ये त्याला आपल्या अपेक्षेचं वज्र वाहणारा एक नम्र आणि प्रामाणिक गाढव तयार करत बसतात. कारण मार्कांच्या शर्यतीमध्ये संकल्पना समजणं मागं पडत चाललेलं आहे. घोकमपट्टी करा, आम्ही सांगतो ते पाठ करा, लिहा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. ह्या शिक्षण पद्धतीमध्ये कन्सेप्ट क्लिअर होत नाहीयेत. आणि थेरॉटिकली पाठ करून लिहिणं आणि ती कन्सेप्ट न समजणं, म्हणजे ही एक फार मोठा गॅप आहे मार्केटमधला. एवढे मुलं एवढं चांगलं शिक्षण घेऊन बाहेर पडालेत, आणि इकडे इंडस्ट्रीला ज्या कॅलिबरचा माणूस पाहिजे आहे, ज्या स्किल सेट इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे, तो स्किल सेट नाही आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कुठं गॅप आहे. तर माझं असं म्हणणं आहे की मी जे काय तरुणांना सांगतोय, तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असाल तर तुम्ही MIDC मध्ये गेलं पाहिजे. 5 वर्ष शिक्षण घेत असतानाच
म्हणजे तुम्हाला ते समजेल की नेमकं हे व्यवहारात कुठं वापरलं जाते. बरोबर. म्हणजे माझ्या डोक्यातला असा विषय आहे की जे तुम्ही शाळेत शिकवलं जातंय, कॉलेजमध्ये शिकवलं जातंय, ते समाजामध्ये वापरताना दिसलं पाहिजे आणि समाजात जे घडतंय ते शाळेत शिकवलं गेलं पाहिजे. आणि हा एक फार मोठा गॅप आहे. ह्याचं कारण म्हणजे इंग्रज ज्यावेळी भारतात आले त्यावेळी आपल्या भारतामध्ये गुरुकुलम शिक्षण पद्धत होती, ज्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला शिकवल्या जात होत्या, ज्यामध्ये तरुण घडत होता, कुठल्याही स्किलमध्ये तो पारंगत होत होता. मग आज परिस्थिती काय झाल्या, एवढा मोठा युथ असताना सुद्धा ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या त्याच्या माध्यमातून त्याला प्रॉपर गायडन्स नाही आहे. आणि हे ब्रह्मास्त्र मी ऍप्लिकेशन तेवढ्यासाठीच लॉन्च केलेलं आहे की प्रत्येक जण फिजिकली मला येऊन भेटू शकत नाही. आता सध्या आयुष्य मर्यादा कमी झालेले आहे आणि प्रत्यक्ष फिजिकली येणं शक्य नाही आहे. मग कुठं तर भंडारा, चंद्रपूर अशा दुर्गम भागातनं सुद्धा मला फोन येतात की आम्हाला येणं शक्य नाही आहे, काय सांगा. ह्या सगळ्या तरुणांना योग्य गायडन्स मिळावा म्हणून मी हे ब्रह्मास्त्र हे ऍप लॉन्च केलेलं आहे. आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर मार्गदर्शन केलंय की जेणेकरून शाळेपलीकडचं शिक्षण जे तरुणांना शाळेत दिलं जात नाही, माझं प्रॅक्टिकल जे अनुभव आहेत ते मी एवढ्या ताकदीनं त्यामध्ये मांडलेले आहेत की त्यातनं तरुणांना कमी वयामध्ये काही ना काही करायची प्रेरणा निर्माण व्हावी. म्हणजे मी का तुम्हाला सर सिरियसली सांगतोय, 20 वर्षा वयात काय ना काय सुरुवात ही तरुणांची झालीच पाहिजे. ज्याला लई 95-98% मार्क आहेत त्यांना अवश्य IAS IPS सगळं अभ्यास करावा. परंतु जे मीडियम आणि लो क्लासची मुलं आहेत त्यांनी शिक्षण घेण्यामध्ये आयुष्यातली उमेदीची वर्ष 30 वर्ष नुसतं शिक्षणच घेतलं, तर आयुष्य मर्यादा झाल्या आता 60-70 वर्ष. तुम्ही जगणार कवा, आयुष्याचा आनंद घेणार कवा? त्यामुळं तुम्हाला पैसे मिळवण्याची सुरुवात ही 20व्या वर्षी व्हायलाच पाहिजे. कुठलं नाही कुठलं एक स्किल सेट तुम्हाला यायलाच पाहिजे. हे माझं तरुणांना सगळ्यात सांगणं आहे. कारण सुशिक्षित बेरोजगार ज्याला पैसे मिळवायची अक्कल नाही, कारण पैसे कसं कमवायचे आमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवलंच नाही. कारण इंग्रज भारतात आल्यावर त्यांचं काय मत होतं, इथं कारकून तयार व्हायला पाहिजेत, इथं ऑर्डर फॉलो करणारी लोक तयार व्हायला पाहिजेत, इथं मालक कोण नको, प्रश्न विचारणारे कोण नको. म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही सांगतो ते पाठ करा आणि लिहा तरच तुम्हाला मार्क मिळतील. मग आता 3 इडियट्स पिक्चरमध्ये जी मशीनची डेफिनेशन होती ती आमिर खाननी सांगितलेली डेफिनेशन बरोबरच होती. हर वो चीज जो अपना काम आसान करते उसको मशीन बोलते, लेकिन हमारे एज्युकेशन सिस्टम में उसको मार्क नहीं मिलते. हे प्रॉब्लेम आहे. आणि ही व्याख्या पाठ करण्याच्या नादामध्ये किती तरुणांचं जीवन व्याख्या विख्खू झालंय ह्याचं काय म्हणजे गणतीच नाहीये. 24 कोटी बेरोजगार आहेत. बरोबर. 24 कोटी बेरोजगार हा आकडा विचार करायला लावणार आहे. एवढं सगळं शिक्षण घेऊन बरोबर. मग शिक्षण नेमकं तुम्ही काय घ्यायलाय, कुठं चुकालंय, ही मिसिंग लिंक कुठं आहे त्याच्यावर मी काम करायला लागलोय. आणि तेच युथला एम्पॉवर करणं आणि नेशनला ट्रान्सफॉर्म करणं. एम्पॉवर युथ आणि ट्रान्सफॉर्म नेशन ह्याच्यामध्ये माझं पुढच्या 5 वर्षामध्ये एक मिशन आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगा उद्योजक व्हावा. यासाठी मला युवकांना प्रेरित करायचं आहे. इंस्टाग्राम, पॉडकास्ट, हे ते जाहीर व्याख्यानं, प्रबोधनं, हे ब्रह्मास्त्र ऍप्लिकेशन, बरोबर, ह्या सगळ्या माध्यमातून या बुलंद भारत निर्माणामध्ये एक राष्ट्रनिष्ठ, ध्येयनिष्ठ आणि स्वावलंबी युवा पिढी निर्माण व्हावी हे माझा हेतू आणि उद्देश आहे. बरोबर. म्हणजे मी किती आनंदी आहे याच्यापेक्षा माझ्यामुळे किती लोक आनंदी आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण 400 वर्षानंतर सुद्धा काढतो, परंतु आपले पंजे, खापर पंजे आपल्याला माहिती नाही आहेत. मग तुमचं असं काय तर कार्य आणि कर्तृत्व पाहिजे जेणेकरून आजूबाजूच्या 5-50 किलोमीटरमध्ये तर तुम्हाला कोणतर ओळखलं पाहिजे. ती वेगळं नाव, वेगळी ओळख निर्माण करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर काय, रस्त्यावरचं जनावर सुद्धा उपाशी मरत नाही हो. जन्माला आलाय म्हटल्यावर खाऊन पिऊन जगतोयच की, पण वेगळं काय करता हे लोकांच्या लक्षात राहतं. बरोबर. आता आपली पॉडकास्ट बघणारी जनता किंवा युवा पिढीला एक शेवटचा संदेश तुम्हाला द्यायचा असेल तर तो काय असेल? शेवटचा संदेश म्हणजे तुम्ही शाळा शिकण्याबरोबर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये गेलं पाहिजे, त्यातला कामधंदा केला पाहिजे. तुम्ही स्किल कोणतं शिकलं पाहिजे. कारण काय होतंय, एखाद्या विशिष्ट क्षेत्रातली डिग्री घेतलं, त्यात ते एक्सपर्ट झालं तर ते नोकरीसाठीच तयार होतोय तो. बरोबर. परंतु नोकऱ्या लिमिटेड आहेत, लोकसंख्या अनलिमिटेड आहे. लवकर सुरुवात झाली, लवकर तुम्ही पोचता. मग संदेश हाच आहे माझ्या तरुण आणि युवा वर्गाला की तुम्ही एक ध्येय फिक्स ठरवा. मी मगाशी सांगितलं 90-95% मुलांकडे ध्येय नाही आहे. एक ध्येय फिक्स ठरवा आणि त्याच्या पाठीमागं असं खोळ्यासारखं लागा. तुमचं डेडिकेशन असलं तर तुम्हाला सक्सेस हे मिळतेच, धंदा कुठलाही असो. आणि दुसरं त्याच्या जोडीला तुम्ही कृतज्ञता ठेवा. तिसरा म्हणजे त्यामध्ये सातत्य ठेवा. आज पेशन्स खूप कमी झालेले आहेत.
म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ किती जण बघतात, किती व्ह्यू जातात हे शंकाच आहे. कारण लोक सगळी 1 तासाच्या ह्याच्यावरनं 30 सेकंदाच्या 1 मिनिटाच्या रीलवर शिफ्ट झालेले आहेत. 2 मिनिट्समध्ये त्यांना मॅगी पाहिजे आहे. मॅगी आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये पेशन्स कमी झालेले आहेत. आमच्या काळामध्ये कसं होतं, चप्पल घ्या म्हटलं की जत्रेला घेऊया, जत्रेत चप्पलची दुकानं असतात म्हणायचे. कपडे घ्यायचं म्हटलं की दिवाळीला घेऊया म्हणायचे. पेशन्स डेव्हलप झाले आमच्यामध्ये. आमच्या शाळेचे जे शिक्षक होते, गुरुजन, त्यांनी मारून मारून आमच्यामध्ये पेशन्स डेव्हलप केले. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्या पैनी आमच्याकडे पेशन्स डेव्हलप. मग आम्ही जेवढं पेशन्स आमच्याकडे आहे तेवढी पुढची पिढी नाही आहे. मागितलं लगेच हातात दिलं, मागितलं हातात दिलं. अतिप्रेम मुलावरचं ते त्याला पंगू बनवतंय आणि अशी पिढी घडायला लागल्या. तर हे कुठं तर हे क्लिक व्हायला पाहिजे तरुणांना सुद्धा. आणि सगळे तरुण जे काही शायनिंग मारतात, ते माझ्याकडे आयफोन आहे, गाडी आहे, मी त्या तरुणांना म्हणतो, तुला तुझी लायकी काय जर समजून घ्यायची असेल तर तू बाच्या पैशावर जगायचं पहिला सोडून दे. तुझं काय ज्ञान आहे, किती डिग्री आहे, मार्केटमध्ये किती विकलं जातंय, त्याचं पैशात किती रूपांतर होतंय, त्यावेळी तुला समजेल प्रत्यक्षात गेल्यावरनं. बरोबर. तर हे जोपर्यंत स्वतःहून मार्केटला जाऊन खरी सिच्युएशन, रियालिटी काय आहे हे तरुण जोपर्यंत अनुभवत नाहीत, तोपर्यंत हे बापाच्या जीवावर उगाच हुशारक्या मारणार, इंस्टाग्रामला स्टेटस ठेवणार, त्याची स्वप्न सगळी बिलिनियर मिलिनियरची. खरं ह्यो काय कॉलेजमध्ये ह्यो गर्लफ्रेंड बनवणार, ह्यो कॉफी शॉपला जाणार, ह्याला अभ्यास करायला वेळ नाही, सगळं हे स्पोर्ट करणार आणि ह्याच्यानंतर त्याचे स्वप्न आहे बिलिनियर व्हायचं. कसं होऊ शकणार आहे? त्याला डेडिकेशन पाहिजे. हाच माझा मेसेज आहे की एक तर तुम्ही स्किल शिका, सुरुवात करा, पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, बरोबर, आणि कोर व्हॅल्यूज पाळा. म्हणजे आता आम्ही बघा, खोटं बोलायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही, व्यवहार चुकायचं नाही, नीतिमत्ता सोडायचं नाही. लहानपणापासून ते सद्गुरूंनी जीवनविद्या मिशनचं ते अंगात रुजवलेलंच होतं. बरोबर. आमच्या आई वडिलांचे संस्कार, चांगलं काय वाईट काय तुम्हाला कळतंय. खरं तर वाईट करायला जास्त एनर्जी लावायला लागते. होय. चांगलं काम फार करणं सोपं असते आणि 1 नंबर काम करणं बी फार सोपं असते. आणि 1 नंबरचं काम करून सुद्धा भरपूर पैसे मिळवता येतात. तुम्ही काम 2 नंबर केला, तुमचं पण 2 नंबर होते. काम 1 नंबर केला, सगळं 1 नंबर होते. मग हे तुम्हाला प्रॉपर वेनं समजायला पाहिजे. ते योग्य मार्गदर्शक, योग्य गुरु पाहिजे. हे मला महत्वाचं वाटतंय. येस. आणि आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच आपण सेकंड एपिसोड या माध्यमातून शूट करूया, जो नमस्कार. डेडिकेटेडली युवकांची रिलेटेड असणार आहे आपण. आणि परत एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.